नमस्कार. मराठी कट्टा किचनच्या सर्व व्यूअर्सला नारळी पौर्णिमा आणि राखी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. नारळी पौर्णिमेसाठी झटपट सळसळीत मोकळा भात कसा बनवायचा हे आज आपण बघणार आहोत. त्याचप्रमाणे नारळाच्या वड्या देखील कशा बनवायच्या हे देखील बघणार आहोत. तर रेसिपीला सुरुवात करूया. यासाठी आपल्याला एक ओला नारळ हवा आहे. 1 कप जुना बासमती तांदूळ घेतलेला आहे. हा 2 ते 3 पाण्याने आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. याच्यामुळे एक्सेस स्टार्च जे असेल ते निघून जाईल. त्यामुळे आपला भात मोकळा होण्यासाठी मदत होईल. आता आपण एका बाजूला कुकर तापायला ठेवलेला आहे. यामध्ये 2 चमचे तूप घालायचं आहे. आवडीनुसार ड्रायफ्रूट्स घालायचे आहेत. ड्रायफ्रूट्स छान परतून घ्यायचे आहेत. यामध्ये वेलची आणि लवंग, दालचिनी, अर्धा चमचा खसखस यामध्ये घालावी. धुवून निथळलेला तांदूळ यामध्ये घालावा आणि छान परतून घ्यावा. 1 कप खवलेला नारळ घेतलेला आहे. त्याचप्रमाणे आपण 1 कप गूळ घालणार आहोत आणि थोडंसं चिमूटभर मीठ घातलेलं आहे. जायफळ 1/4 चमचा आपल्याला घालायचं आहे. 1 ते 1.5 चमचा केशरचं दूध घालायचं आहे आणि हे पुन्हा आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. 2 ते 2.5 कप आपण यामध्ये गरम पाणी घालायचं आहे. यामुळे आपला भात छान मोकळा होण्यासाठी मदत होईल. आता कुकरची शिट्टी लावायची आहे आणि 2 शिट्ट्या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत. 2 शिट्ट्यानंतर आपण थोड्या वेळाने कुकर थंड झाला की पाहू शकतो एकदम छान मोकळा असा भात तयार झालेला आहे. तुम्ही नारळी पौर्णिमेला हा नारळी भात नक्की ट्राय करून पहा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मराठी कट्टा किचन. चला तर आता आपण दुसऱ्या रेसिपीकडे वळूया. नारळी पौर्णिमेला हमखास तयार केला जाणारा पदार्थ म्हणजे नारळाच्या वड्या. पांढरा शुभ्र मस्त नारळाच्या वड्या झालेल्या आहेत. ही रेसिपी फॉलो केल्यानंतर अगदी कोणालाही जमेल अशा परफेक्ट नारळाच्या वड्या तयार होतील. आता आपण हा नारळ खाऊन घेतलेला आहे. पाठीचा भाग घेतलेला नाही. साधारण मीडियम आकाराच्या वाटीने 3 वाट्या आपण नारळाचा चव घेतलेला आहे आणि हा पॅनमध्ये टाकून 2 मिनिट परतून घेणार आहोत. यामध्ये 2 वाट्या साखर, अर्धी वाटी दूध आणि 2 ते 3 चमचे फ्रेश मलाई आपण इथे घातलेली आहे आणि हे सगळं मिक्स करून घेणार आहोत. थोड्या वेळाने या पद्धतीचं मिक्सचर आपल्याला मिळेल. आता इथं अर्धी वाटी मिल्क पावडर आपण घातलेली आहेत. मिल्क पावडरच्या गुठळ्या होऊ न देणे आणि व्यवस्थित आपण याला मिक्स करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर थोडीशी वेलची पूड आपल्याला याच्यामध्ये दरदरीत कुटून घालायची आहे. गोळा होईपर्यंत हे परतायचं आहे. मिश्रण पॅन सोडायला लागलेलं आहे. याच्यामध्ये 2 चमचे तूप घालणार आहोत आणि आता हे मिश्रण गोळी तयार होते की नाही हे असं तुम्ही चेक करू शकता. पॅनमध्ये आपल्याला हे मिश्रण थापून घ्यायचं आहे आणि याच्या वड्या पाडून घ्यायच्या आहेत. मिश्रण गार झालं की आपल्या मस्त छान पांढऱ्या शुभ्र वड्या तयार होणार आहेत. तेव्हा या नारळी पौर्णिमेला नक्की ट्राय करून पहा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मराठी कट्टा किचन. आता आपण नारळाच्या साठ्याची करंजी कशी करावी ते बघणार आहोत. 2 चमचे आपण इथे कॉर्नफ्लॉवर घेतलेले आहे एका वाटीमध्ये. त्यामध्ये 2 चमचे तूप घातलेले आहे. हे सर्व मिक्स करून घ्यावे. चिमूटभर मीठ घालून मैदा आपण मध्यम मळून घेतलेला आहे. थोडासा घट्टसर असा मळलेला आहे. आता यामध्ये याचे 4 लाटे तयार करून पातळ अशा लाट्या लाटून घेतलेल्या आहेत. प्रत्येक लाटीला आपण साठा लावून घेतलेला आहे. दुसऱ्या पोळीने त्याला कव्हर करून घेतलेले आहे आणि पुन्हा याची घट्ट वळकटी करून घेतलेली आहे. याची हवा काढून टाकण्यासाठी पुन्हा त्याला एकदा रोल करून घेणार आहोत आणि याचे लहान लहान भाग तयार करणार आहोत. मध्यभागी याला प्रेस करून घ्यावे आणि पुन्हा एकदा लाटून घ्यावे. मध्ये नारळ, साखर आणि वेलची याचे मिश्रण घालावे आणि याला करंजीचा आकार देऊन याच्या कडा फोर्कच्या साहाय्याने दाबून घ्याव्यात आणि तेल व्यवस्थित तापल्यानंतर मध्यम आचेवर या करंज्या आपल्याला तळून घ्यायच्या आहेत. मस्त लेअर असणाऱ्या करंज्या तयार होणार आहेत आणि मस्त क्रिस्पी अशा करंज्या तयार झालेल्या आहेत. तेव्हा या नारळी पौर्णिमेला नक्की ट्राय करा आणि लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा मराठी कट्टा किचन.